आप्पासाहेब एका बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते. नोकरी चांगली, पगार चांगला, त्यात येणारी वडिलांची पेन्शन, वडिलांनी मुलासाठी बांधून ठेवलेला आलिशान बंगला, सर्व संपत्ती त्यांच्याकडे आधीपासूनच होती. सुखी कुटुंब होतं, त्यामुळे गावात त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. घरात कपडे, भांडी आणि साफसफाईसाठी मोलकरीण होती. स्वयंपाकासाठी एक दुसरी बाई होती. आप्पासाहेबांच्या बायकोला घरात कोणत्याच कामाचे टेन्शन नव्हते. आप्पासाहेबांना एकुलती एक मुलगी होती, अंजली. तिला जराही स्वयंपाक बनवता येत नव्हता. कसा जमणार तिला स्वयंपाक? कारण घरात स्वयंपाकासाठी सुद्धा एक बाई होती. तिची आईसुद्धा कधी स्वयंपाकात लक्ष घालत नव्हती. पण आईला सर्व पदार्थ बनवता येत होते. पण अंजलीला साधा चहा करणेसुद्धा तिला जमत नव्हते. घरात नोकर चाकर असल्यामुळे तिला किचनमध्ये कधी काम करायला लागलेच नाही. ती या सगळ्यांपासून लांबच होती. तिची रूम आणि तिचा अभ्यास, एवढेच. एकुलती एक असल्याने आप्पासाहेबांनी तिला कशाचीच कमी नव्हती. बापाचा प्रत्येक हट्ट वडील पूर्ण करत होते. खूप हट्टी स्वभावाची होती. पण तिची एक वाईट सवय होती, ती म्हणजे तिला कोणीही काही बोलले की ती रुसून मनात राग धरून बसायची. घरात सर्वांनी तिच्याच तालावर नाचावे असे तिचे म्हणणे असायचे. एकदा तिच्या मनाविरुद्ध कोणी वागले तर त्या व्यक्तीसोबत ती स्वतःहून बोलत नसायची. तिचे हे वागणे बघून आप्पासाहेबांना सर्व नातेवाईक सांगायचे, तिच्या अशा सवयींमुळे खूप नाती तुटत आहेत. तिचा लाड कमी करून तिला चांगल्या सवयी लावा. थोड्याच दिवसात ती लग्न करून सासरी जाईल. आप्पासाहेबांना सुद्धा ही गोष्ट लक्षात येत होती. पण लाडाची लेक म्हणून ते तिला काहीही बोलत नव्हते. पण अलीकडे तिची ही सवय आप्पासाहेबांना खूप त्रास देत होती. कारण आता तिचे लग्न जमले होते आणि तिची ही सवय आपल्याला महागात पडेल असे त्यांनाही वाटत होते. तिचे लग्न ज्या घरात जमले होते त्या घरात कोणतेही नोकर चाकर जेवण बनवण्यासाठी आणि बाकी कामांसाठी नव्हते. त्यामुळे तिच्या सासूची पहिली अट होती, ती म्हणजे मुलीला स्वयंपाक आला पाहिजे. त्याचाच विचार करून सासरी गेल्यानंतर थोडाफार तरी स्वयंपाक बनवता यावा म्हणून तिच्या आईने तिला स्वयंपाक शिकवला, तेही जबरदस्तीने. काही दिवसांनी ती लग्न होऊन तिच्या सासरी गेली. वडिलांच्या घरात ऐशारामात राहिलेली मुलगी आता जेव्हा सासरी गेली तेव्हा तिथे मात्र तिला सर्व कामं करावी लागत होती. ती तिच्या सासरी कामासाठी नोकर ठेवावे म्हणून सतत वाद घालायची. तिचे सासरही खूप श्रीमंत घराणे होते, पण तरीही तिच्या सासूला नोकरांच्या हातचे कोणतेही काम आवडत नव्हते. त्यामुळे घरी कामासाठी नोकर चाकर नव्हतेच आणि रोज आपल्यासाठी लागणारे अन्न आपणच शिजवायला हवे असे तिच्या सासूचे विचार होते. कोणीही अंजलीच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. आता सासरी कोणाला काहीही न बोलता काम करावे लागत होते. त्यामुळे त्या कामामुळे ती सतत चिडचिड करत असायची. लग्नाआधीची लाईफ कशी होती आणि आता कशी असा विचार तिच्या मनात येत होता. तिची चिडचिड बघून आता सासूसुद्धा तिला सारखे टोमणे द्यायची. त्यामुळे ती तिचा राग तिच्या नवऱ्यावर काढत होती. सासरची लोकं तशी स्वभावाने खूप चांगली होती, पण अंजलीचा स्वभाव तसा नव्हता. लग्नाआधी जसं ती तिच्या आईवडिलांकडे वागत होती तसंच सर्व काही सासरीसुद्धा तिच्या मनासारखं झालं पाहिजे अशी तिची इच्छा होती. लग्नानंतर तिच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला होता आणि तो बदल स्वीकारणे तिला कठीण जात होते. वडिलांच्या घरी आरामात राहिलेली मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा खूप जबाबदाऱ्या अंगावर पडतात आणि त्या जबाबदाऱ्याचं ओझं अंजलीला वाटत होतं. तिला प्रत्येक कामाचा कंटाळा येत होता. तिच्या अशा या वागण्यामुळे घरात वाद होऊ लागले. कोणीही तिच्याशी नीट बोलत नव्हते. लग्नानंतर 2 महिन्यांनी तिने लगेचच तिच्या आईला कॉल केला आणि सांगितले, आई, बाबांना आत्ताच्या आत्ता पाठवून दे. मला या घरी खूप त्रास होत आहे. हे लोक चांगले नाहीत. मला लवकरात लवकर इथून घेऊन जावा. लेकीचा आलेला फोन आईने वडिलांना सांगितला. अंजलीचे वडील
लगेचच गाडी घेऊन अंजलीला घेण्यासाठी तिच्या सासरी गेले. सासरची मंडळी अंजलीच्या वडिलांसोबत व्यवस्थित बोलतही नव्हते. अंजली तिच्या बॅगा घेऊन बाहेर आली आणि गाडीत बसता बसता सगळ्यांना म्हणाली, मी आता कधीही या घरी येणार नाही. तुमचे माझे संबंध संपले. या घरात कोणी माझी काळजी घेत नाही. फक्त मला कामं करायला लावतात. अंजली आता तिच्या माहेरी आली. आईला अगोदरच माहीत होते अंजली आता तिच्या नवऱ्याकडे जाणार नाही. ती कायमचीच इथे राहणार आहे. त्यामुळे तिच्यासोबत तिचे आजी आजोबाही कोणीही बोलले नाही. ज्या घरात तिचा खूप लाड होत होता तेच घर आता बदललेलं होतं. 1 महिना उलटून गेला तरीही तिच्या नवऱ्याचा एकदाही कॉल आला नाही आणि अंजलीने सुद्धा त्यांना फोन केला नाही. महिना होऊन गेला तरीही अंजली माहेरीच आहे म्हणून शेजारचे लोक कुजबुजायला लागले. एके दिवशी शेजारची एक काकू अंजलीच्या घरी आली. अंजली, किती दिवस आहे सुट्टी तुझी? भरपूर दिवस झाले तू इथेच आहेस आणि जावई बापूसुद्धा न्यायला किंवा भेटायला आले नाहीत. सर्व ठीक आहे ना? शेजारची लोकंसुद्धा तुझीच चर्चा करत आहेत. शेजारच्या काकूचे संशयास्पद बोलणे ऐकून अंजलीला खूप वाईट वाटले. हे घर आपलं असूनही इथे आपण पाहिजे तसं आणि पाहिजे तेवढ्या दिवस राहू शकत नाही. एकदा लग्न करून दिलेली मुलगी परत येऊन माहेरमध्ये राहते तेव्हा लोक तिच्यावर आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. तिच्या वडिलांना सुद्धा सर्वजण प्रश्न करत होते की ती एवढ्या दिवस इथे कशी काय राहिली आहे. त्यांनी ठरवले आपणच आता मुलीच्या स्वभावात बदल केला पाहिजे आणि तिला तिच्या सासरी पाठवले पाहिजे. कारण तिच्या वडिलांना कळून चुकले होते की सासरची लोक चांगली आहेत पण मुलगी मात्र जशी लहानपणापासून हट्टीपणाने वागत आली आहे अजूनही तशीच राहिली आहे आणि तिचा तोच स्वभाव बदलणे गरजेचे होते. त्यांनी तिला सासरी जशी कामं करायला लागत होते तसेच काम इथे करायला लावले. जेवण, कपडे, भांडी. मी हे काम करणार नाही म्हणून ती तिच्या आईवडिलांकडे भांडत होती. पण तिच्या वडिलांनी तिला सांगितले, तुला या कामाची सवय करावीच लागेल, तेही तोंड बंद ठेवून. तिला वडिलांचा खूप राग आला. तिने घरात सर्वांशी बोलणे बंद केले. महिनाभर ती शांत राहून कोणाला काहीही न बोलता सर्व कामं करू लागली. एका महिन्यानंतर तिला तिच्या वडिलांनी सांगितले, आता जसं तू तुझं तोंड बंद करून राग कंट्रोल केला तसंच तू सासरी गेल्यानंतरही कर आणि मग ठरव ते लोक खरंच वाईट आहेत का. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिने ठरवले. दुसऱ्याच दिवशी अंजलीला सोडायला तिचे वडील गेले. अंजलीला पाहून सासरचे लोक चकित झाले. ही तर पुन्हा येणार नव्हती, कशी काय आली? अंजलीला सोडून तिचे वडील परत गेले. आता अंजली तिचे काम करत होती. ती परत आली म्हणून सासू अंजलीला टोमणे देत होती. पण अंजली वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शांत ऐकून घेत होती. एकही शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला नाही. पुन्हा तिचा नवरा तिला बोलवायला लागला. तरीही तिने हसत हसत राग कंट्रोल केला. तिला आता तिच्या शांत राहण्याची एवढी सवय झाली होती की कोणासोबत ती वाद घालत नव्हती. कोणी तिला कितीही बोलले तरीही तिला आता शांत राहण्याची खूप सवय झाली होती. तिचा शांत स्वभाव बघून नवऱ्याचा तिच्याबद्दल असणारा राग आता निघून गेला होता. तिच्यासोबत सर्वजण प्रेमाने बोलत होते. हळूहळू तीसुद्धा सर्वांबरोबर आनंदाने राहू लागली. तिचा स्वभाव बदलल्यामुळे अगोदर वाईट वाटणारे सासरची लोक तिला आता चांगली वाटू लागली. मुलीचा सुखाचा संसार सुरळीत बघून वडीलसुद्धा खुश झाले आणि एका मुलीचा मोडणारा संसार वाचला.